हरिओम. आज बुधवार 23 एप्रिल 2025 सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहेत. ऐकूया. संतांना ग्रंथ लिहिण्याची मुळीच हौस नसते. नाईलाज म्हणून ते ग्रंथ लिहित असतात. तुम्हाला असं वाटतं का की नाथांनी, समर्थांनी ज्ञानेश्वराची पारायण करून नंतर आपले ग्रंथ लिहिले? त्यांचे ज्ञान स्वतंत्र असतं आणि ते साक्षात भगवंतापासून आलेलं असतं. त्यामध्ये अर्थात मागील ग्रंथकाराने सांगितलेल्या काही गोष्टी येणारच. संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहेत. आपले मुलगे चांगले वागतील अशी ज्या बापाला खात्री वाटते तो कशाला मृत्यूपत्र लिहिल? तशी त्याला खात्री नसते, नाईलाजाने मृत्यूपत्र लिहितो. त्याचप्रमाणे संतांनी हौसेने किंवा विद्वत्ता दाखवण्यासाठी ग्रंथ लिहिलेले नाहीत, तर आपल्यासारख्या जडजीवांचं कल्याण व्हावं ही तळमळ त्यांना होती ना, म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिले. पोथी, पुराण, सत्पुरुषांचे ग्रंथ यांचा आपल्या जीवनाशी निकट संबंध असतो आणि असल्या ग्रंथांमध्ये ज्यांच्या व्यवहारामध्ये उपयोग करता येतो असा वेदांत सांगितलेला असतो. आपल्याला सुचणार नाहीत इतक्या शंका समर्थांनी घेऊन त्यांची उत्तरं दासबोधात दिलीत ना. परमार्थ न ऐकणारा दोषी आहे, पण तो ऐकत नसताना त्याला सांगणारा त्याहूनही दोषी समजावा. हा दोष पत्करून सुद्धा संत जगाला परमार्थ सांगत असतात. त्याचा फायदा करून घ्यावा. ग्रंथ वाचित असताना ध्येय जर परमार्थ प्राप्ती हे असेल तर त्यासाठी त्या ग्रंथात साधन कोणते सांगितले असेल इकडे लक्ष असावं. साधनाची योग्य निवड झाली की साध्य साधेलच. ज्या विषयात पारंगत व्हायचं आहे तीच पुस्तकं वाचणं जरुरीच आहे. आमचं उलट होतं. गणित विषय घेतो आणि वाचतो कादंबऱ्या, मग गणितात पास कसं होणार? परमार्थ हेच जर ध्येय असेल तर संतांच्या ग्रंथांचाच अभ्यास करावा आणि त्याचं श्रवण मनन करावं. आपण आपलं मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावं आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा. कधी तो सुखात राहील तर कधी दुःखात राहील, कधी तो बरेच दिवस सरळ जाईल तर कधी कधी मध्ये तो गचका खाऊन बुडायच्या वेताला येईल. पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम टिकेल यात शंका नाही. आपल्या देहाकडे आपण वेगळेपणाने पाहायला शिकलं पाहिजे. मन द्यावे भगवंताला आणि देह द्यावा प्रारब्धाला, म्हणजे हे साधे. देहाचे सुख दुःख वरवरच असावं, ते आज शिरून मनावर परिणाम करता कामा नये. भगवंताच्या नामाने हे हमखास साधतं आणि म्हणून अखेर नामाशिवाय गत्यंतर नाही. संतांच्या ग्रंथांचा खरा अर्थ कृतीनेच कळेल. हरिओम. हरिओम तत्सत.